तर नमस्कार सगळ्यांना. तर आपण बनवणार आहोत आज रव्याचा नाश्ता. तर मी इकडं बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि कुकरमध्ये आता ते शिजायला टाकणार आहे. हे कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. थोडंसं पाणी ओतून घेते बटाटा शिजण्यासाठी. आता हे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मी. आता इकडे मोठा कांदा घेतलेला आहे मी. आता हा कांदा मी बारीक चिरून घेणार आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता. आता हा माझा बारीक चिरून झालेला आहे कांदा, तुम्ही बघू शकता. मी इकडं कांदा, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून थोडीशी मोहरी पण टाकलेली आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, अद्रक टाकून घेतलेले आहे, लसूण टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा पण टाकून घेतलेला आहे. आता ह्याला छानपैकी परतून घेणार आहे. चांगला छान लाल कलर होस तर कांदा परतून घेणार आहे. आता हे आपला कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे. आता हे बटाटे मॅश करून ठेवलेलं होतं ना, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे छानपैकी एकजीव करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. थोडंसं वरून मीठ पण टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं. थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता हे छानपैकी थोडंसं फिरवून घेणार आहे परतून. आता इकडं मी जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं, 2 वाट्या रवा, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी दही असं मिळून ह्याचं मी बॅटर तयार करून घेतलेलं होतं रव्याचं. आता मी ह्या कढईमध्ये तेल टाकून त्याच्यावर हे रव्याचं बॅटर टाकून त्याच्यावर थोडंसं बटाटा टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती परत रव्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला छानपैकी परतून घेणार आहे. आता हे छानपैकी एका साईडने आपलं परतून झालेलं आहे. आता मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे. हे बघा. आता इकडं मी तवा ठेवलेला आहे. तव्यावर रव्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे डोसा बनवण्यासाठी. आता त्याच्यावर थोडंसं बटाटा पण टाकून घेणार आहे चारी बाजूनी. आता हे चारी बाजूनी बटाटे छानपैकी पसरून घेणार आहे. आता हे बटाटा आपलं छानपैकी पसरून झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे डोसा पलटी करून घेऊया आपण. एका साईडने छान असा खरपूस झालेला आहे. थोडंसं तेल ओतून घेऊया या डोश्यावर. तर आपला हा डोसा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे. आता हे आपला नाश्ता तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर आपण काय करूया, थोडंसं खाऊन बघूया कसं झालं आहे. तर एकदम मस्त झालेलं आहे.